हित आहे. देवाची भक्ती करण्यामध्ये आपलं हित आहे. चोरी करण्यामध्ये आपलं काय आहे? अनहित आहे. बरोबर आहे. चोरी करणं चुकीचे आहे, परमार्थ करणं बरोबर आहे. बघा, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी देवाची केलेली भक्तीच माणसाच्या बरोबर येणार आहे. जितकी तुम्ही देवाची भक्ती कराल, जेवढं तुम्ही देवाचं नामस्मरण करा, तेच तुमच्या बरोबर आल्याशिवाय राहणार नाही. कारण की हे शरीर, याच्यावरती तुम्ही कितीही प्रेम केलं तर हे शरीर दादांनो तुमच्या सोबत येणार नाही. तुमच्या माझ्या नाकामध्ये घालायचा कापूस रोज कोणाच्या ना कोणाच्या शेतामध्ये थोडा थोडा वाढतोय. तुमच्या माझ्या तिरडीचे बांबू रोज कोणाच्या ना कोणाच्या शेतामध्ये थोडे थोडे वाढताय. गुलाल तयार आहेत. आपल्या मरणाचे सगळी सामुग्री तयार आहे. फक्त वाट बघितली जाती, हा माणूस केव्हा मरतो. आणि आपण मेल्याच्या नंतर 1 तासामध्ये गाव गोळा होत आपल्याला जाळण्यासाठी. संपलं आपलं आयुष्य. अहो, रात्री झोपलेला माणूस सकाळी उठन का नाही हे तुम्हालाही माहित नाही आणि मला सुद्धा माहित नाही. त्या पांडुरंगाने ठरवलं याला उठवायचंच नाही, तर नाही हो, तुम्ही आम्ही नाही काळ वेळत या लागी राम, नाही काळ वेळत या लागी, नाही काळ वेळत या लागी, नाही काळ वेळत या लागी. आपणा सारिके करीती तात्काळ, आपणा सारिके करीती तात्काळ, आपणा सारिके करती तात्काळ, आपणा सारिके करती तात्काळ. नाही काळ वेळत या लागे राम, नाही काळ वेळत या नाही लागी, काळ वेळत या, नाही काळ वेळत या लागी. बघा, माणसाला मरण येण्यासाठी कुठलाही वेळ लागत नाही. कधी तुमच्या माझ्या आयुष्याचा शेवट होईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही आणि मला सुद्धा कळणार नाही. म्हणून आपल्याला देवाने हा नरदेह दिला ना, एकदा त्या देवाचं भजन करा. भजन करण्यासाठी आम्हाला देवाने काय दिला? हा नरदेह दिला. मला सांगा, आपल्या गावातल्या म्हशी भजन करू शकतात? करू शकतात का? भजन कोण करू शकतं? माणूसच करू शकतो. त्यामुळं आपलं हित वारंवार शोधत चला दादांनो. तुमचं माझं हित कशामध्ये आहे? नासका आणि कुचका संसार करण्यामध्ये आपलं हित नाही. ज्ञानोबरांनी सांगितले, संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. तळमळ आणि तळमळ फक्त संसारामध्ये आहे. या शरीरावरती माणसाचं प्रेम असतं, पण हे शरीर माणसाच्या सोबत येणार नाही. आपल्याला वाटतं हा मुलगा माझा आहे, ही मुलगी माझी आहे, ही प्रॉपर्टी माझी आहे, ही संपत्ती माझी आहे. पण कुठपर्यंत? जोपर्यंत तुमच्या आयुष्याचा शेवटचा श्वास जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये आहे, तोपर्यंत जे जग संपूर्ण तुमचं. एकदा का तुमच्या शरीराची बॉडी झाली की संपलं तुमचं पाहुणे रावळे, संपली तुमची प्रॉपर्टी. बघा, एक दृष्टांत सांगतो आणि पुढे चलतो. बघा, एका गावामध्ये एक पाटील राहत असतो. कानाचे कान देऊन ऐका, दृष्टांत फार तुम्हाला छान आवडेल. कानाचे कान देऊन ऐका. ऐका, एका गावामध्ये एक पाटील राहत असतो. त्या पाटलाला 3 बायका असतात. पाटील पहिल्या बायकोला या जगाच्या मातीवरी अशी कुठली जागा नाही तिला दाखवत नाही. पाटील तिला अमेरिकेला फिरायला घेऊन जातो. पाटील तिला फ्रान्सला फिरायला घेऊन जातो. या जगाच्या मातीवरली अशी कुठली जागा नाही तिला पाटलानं दाखवली नाही. सर्व ठिकाणं तिला पाटील दाखवतो, पण पाटील तिला कधी पंढरपूरला नेत नाही. पाटील कधी तिला आळंदीला नेत नाही. ऐका, पाटलाची जी दुसरी बायको होती, पाटील तिला सोनं नाणं हिरे माणिक मोती, अहो या जगाच्या मातीवरला असा कुठला दागिना नाही पाटलानं तिला घेऊन दिले नाही. सर्व प्रकारचे अलंकार पाटलानं तिला घेऊन दिले. पण ऐका, पाटलाची जी मेन बायको होती लग्नाची, जिच्या बरोबर आयुष्याचे 7 फेरे घेतले, ती सुखात आहे का दुःखामध्ये आहे? पाटील आयुष्यामध्ये कधी डोकून बघत नव्हता तिच्याकडे, कधी डोकून बघत नव्हता. पण ऐका, माणसानं आपल्या जीवनामध्ये पाप केलं ना, त्या पापाचं फळ आपल्याला याच जन्मामध्ये चुकवावं लागतं बरं का, चुकवावं लागतं. पाटलाला ब्लड कॅन्सर झाला. पाटील दवाखान्यामध्ये ऍडमिट झाला. डॉक्टरांनी सांगितलं, पाटील, हो पाटील,
तुमच्या आयुष्यातले फक्त 5 दिवस तुमच्याकडे राहिले. किती? 5 दिवसामध्ये तुम्ही मरणार आहे पाटील. 5 दिवसामध्ये. पाटलानं विचार केला, अरे ज्या 2 बायकासाठी आपण आपलं आयुष्य खर्च केलं, ज्या 2 बायकासाठी संपूर्ण प्रॉपर्टी आपण खर्च केली, कधी आपण पंढरपूरला गेलो नाही, कधी आपण आळंदीला गेलो नाही, या 2 बायकासाठी आपलं आयुष्य आपण खर्च केलं. पाटलाला वाटलं त्या 2 बायकाला विचारूया, मी मरणार आहे, माझ्या सोबत मरायला तयार होता का? पाटलानं पहिल्या बायकोला आवाज दिला, म्हणला, अगं ऐक ना, 5 दिवसामध्ये मी मरणार आहे, माझ्या सोबत मरायला तयार होतेस का? ती म्हणली, पाटील वेडेगिडे झालेत की काय तुम्ही? अहो मुंबईला आपल्याला 2 कोटी रुपयाचा फ्लॅट आहे, तुम्ही आपण दोघं गेल्याच्या नंतर ह्या दोघी वाटून घेत्यान, मी तुमच्या सोबत येणार नाही. पाटलाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पाटील डसा डसा रडू लागला. पाटलानं विचार केला, अरे आयुष्यामध्ये मी काय कमवलंय, काय माझ्या आयुष्यामध्ये मी काय कमवलंय. पाटील डसा डसा रडू लागला. पाटलाला वाटलं आता पहिली बायको माझ्या सोबत येणार नाही. पाटलानं दुसऱ्या बायकोला आवाज दिला, अगं ऐक ना, या जगाच्या मातीवरला असा कुठला दागिना नाही मी तुला घेऊन दिला नाही, सर्व प्रकारचे अलंकार मी तुला घेऊन दिले, पण ऐक ना, 5 दिवसामध्ये मी मरणार आहे, 5 दिवसामध्ये मी मरणार आहे, माझ्यासोबत मरायला तयार होतेस का? ती म्हणली, पाटील नाही, तुम्ही पागल झाले की काय? अहो एवढं सोनं नाणं हिरे माणिक मोती तुम्ही मला घेऊन दिलेत, आपण गेल्याच्या नंतर या दोघी जणी वाटून घेत्यान. पाटील मी तुमच्या सोबत मरायला तयार होणार. पाटलाच्या डोळ्यामध्ये डसा डसा पाणी आलं. पाटलानं विचार केला, अरे माझं संपूर्ण आयुष्य मी या 2 बायकांसाठी खर्च केलंय, स्वतः आयुष्यामध्ये काहीच कमवलं नाही, माझी सगळी प्रॉपर्टी या 2 बायकापायी मी खर्च केली. अरे मी माझ्या आयुष्यात कमवलंय तरी काय? सब पैसे के भाई रे बाबा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई रे बाबा, सब पैसे के भाई. सब कैसे क्या भाई, सब कैसे क्या भाई, सब पैसे का भाई, सब कैसे भाई. अपना साथी कोई नहीं, अपना सारा, अपना साथी कोई नहीं. सब पैसे के भाई रे बाबा, सब पैसे कैसे भाई, सब पैसे का भाई रे बाबा, सब कैसे के भाई, सब पैसे का भाई बाबा, सब कैसे के भाई, सब पैसे का भाई बाबा, सब कैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. सब पैसे के भाई, अपना कोई नाही. पाटलानं विचार केला, सगळं या 2 बायकासाठी मी माझं आयुष्य खर्च केलं, पण मी आज 5 दिवसांनी मी मरणार आहे, माझ्यासोबत एक सुद्धा मरायला तयार होत नाही. पाटलाला डोळ्यामध्ये पाणी आलं. पाटील ढसा ढसा रडू लागला. पाटलाला पश्चाताप आला, मी माझं आयुष्य काय जगलो, काय कमवलंय, मी माझ्या आयुष्यामध्ये काय कमवलंय. आयुष्याच्या शेवटी पाटील हा विचार करू लागला, आयुष्याच्या शेवटी. पण ऐका, पाटलानं ज्या बायको बरोबर संसार केलेला असतो ना, ती पळत पाटलाकडे येते, पाटलाच्या चरणावरती नतमस्तक होते आणि पाटलाला म्हणते, पाटील पाटील ऐका ना, उभ्या आयुष्यामध्ये या देहाला कधी तुम्ही साडी घेतली नाही, मी सुखात आहे का दुःखामध्ये आहे तुम्ही कधी विचारलं नाही. पाटील ऐका ना, 5 दिवसामध्ये तुम्ही मरणार आहे ना, मी तुमच्यासोबत मरायला तयार होते. पाटलाच्या डोळ्यामध्ये डसा डसा पाणी आलं. पाटील म्हणू लागला, अगं ऐक ना, अगं उभ्या आयुष्यामध्ये मी तुला कधीच विचारलं नाही ग, तू सुखात आहे का दुःखात आहे, तुला काय पाहिजे कधीच विचारलं नाही, पण तू आज माझ्यासोबत येतेस. आता ऐका, इथं बसलेल्यांना प्रत्येकांना 3 बायका आहेत. पहिली काया, दुसरी माया, तिसरी म्हणजे भक्ती. या काया, या कायेला विचारा, या शरीराला आयुष्याच्या शेवटी माझ्यासोबत येतच का? या शरीराला विचारा, या शरीराची राख होईल, पण हे शरीर तुमच्या सोबत येणार. शरीराची होय माती, शरीराची होय माते शरीराचे होय माते, शरीराचे होय माते. कोणी
सांगाती कोणी न येते सांगाती सारी अवघे कामे खोटे सारी अवघे कामे शरीराची होय माती, या शरीराची माती होणार आहे. माती होणार, या कायला विचारा, या शरीराला माझ्या सोबत येतोस का? हे शरीर नाही येणार, या शरीराची राख होईल, पण हे शरीर तुमच्या सोबत येणार नाही. तिसरी मायकू म्हणजे भक्ती. हा, तुमच्या आयुष्यामध्ये जे काही भक्ती केली, जे काही देवाचं नामस्मरण घेतलं, ते न सांगता तुमच्या बरोबर आल्याशिवाय राहणार. विठ्ठल 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 विठ्ठल. आयुष्याच्या शेवटी माणसानं जे काही पुण्य कमवलं, जे काही आयुष्यामध्ये भक्ती केली, ती न सांगता तुमच्या बरोबर आल्याशिवाय राहणार. हा, म्हणून देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा, त्यामध्येच आपलं हित आहे. अभंगाचं प्रथम चरण. आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता हिता आपुलिया हिता आपुलिया सीता धन्य माता पिता तयांचे या, धन्य माता पिता धन्य माता तया, मुली कन्या पुत्र होतील सात्विक, होतील सात्विक, होतील सात्विक. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे. कोणाचे माता पिता धन्य आहेत? माझ्या ज्ञानोबरायाचे माता पिता. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायाचे माता पिता धन्य आहेत की अशा मुलाला खऱ्या अर्थानं जन्म दिला, की आज जगद्गुरु तुकोबरायांनी तुमच्या माझ्यासाठी गाथा लिहिला, ज्ञानोबरायांनी तुमच्या माझ्यासाठी आज ज्ञानेश्वरी लिहिली. पण खरंच या महाराष्ट्राची शोकांतिका म्हणता येईल की तुम्हा मला आज गाथा कळला नाही, तुम्हा मला आज ज्ञानेश्वरी कळली नाही, तुमच्या माझ्या घरामध्ये आज ज्ञानेश्वरी नाही, तुमच्या माझ्या घरामध्ये आज गाथा नाही. आपल्या महाराष्ट्राची खरंच शोकांतिका म्हणावं लागेल. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाथा निर्माण झाला, नोहे नोहे जगद्गुरु तुकोबरायांनी लिहिला, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानेश्वरी जन्माला आली, त्या महाराष्ट्रातल्या लोकांना आज ज्ञानेश्वरी कळाली नाही, त्या महाराष्ट्रातल्या लोकांना आज गाथा कळाला नाही. ही आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आपली जगद्गुरु तुकोबरायांनी लिहिलेला गाथा आज अमेरिकेमध्ये ट्रान्सलेट करून इंग्लिश मध्ये वाचल्या जातो. ज्ञानोबरायांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ट्रान्सलेट करून इंग्लिश मध्ये आज अमेरिकेमध्ये वाचली जाते. पण या महाराष्ट्राची शोकांतिका आहे, या महाराष्ट्रातल्या माणसांना आज गाथा कळाला नाही, या महाराष्ट्रातल्या माणसांना आज ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी कळाली नाही. आज तुमच्या माझ्या घरामध्ये ज्ञानेश्वरी धूळ खात पडलेली आहे. शोकांतिका आहे आपली. ज्ञानोबराय तुम्हा आम्हाला कळले नाही, तुकोबराय तुम्हा आम्हाला कळले नाही. ज्ञानोबरायांनी आपल्यासाठी किती सहन केलं, खरंच किती सहन केलं. ज्ञानोबरायांना आळंदीच्या बाहेर काढलं, संन्याशाची कार्टी म्हणून हिणवलं. आळंदीच्या बाहेर काढल्याच्या नंतर म्हणू लागले, अरे अरे संन्याशाच्या कार्ट्यांनो,
तुम्हाला स्पर्श केल्याच्या नंतर आम्हाला इंद्रायणीचं परत स्नान करावं लागण. तुम्हाला बघितल्याच्या नंतर आम्हाला विटाळ होतो. बाजूला व्हा, तुमचं तोंड आम्हाला बघायचं नाही. काय हो, ज्ञानोबराच्या झोळीमध्ये शेणाचे गोळे टाकले. किती तुमच्या माझ्यासाठी ज्ञानोबरायांनी सहन केलं. पण ऐका, ज्या ज्ञानोबरायांना आळंदीतून बाहेर काढलं, ज्ञानोबरायांना बघितल्याच्या नंतर लोक म्हणायचे, संन्याशाच्या कार्ट्यांनो तुम्हाला बघितल्याच्या नंतर आम्हाला विटाळ होतो. आज त्याच ज्ञानोबराच्या दर्शनासाठी इंद्रायणीच्या पलीकडून 2 किलोमीटरवरून बारी लागते. ज्या ज्ञानोबरायांना बघितल्याच्या नंतर विटाळ व्हायचा, आज ज्ञानोबराच्या समाधीवर अभिषेक करण्यासाठी, नोहे ज्ञानोबराच्या समाधीला हात लावण्यासाठी आज भांडणं लागतायत, भांडणं लागतात. किती सहन केलं माझ्या ज्ञानो, पण तुमच्या माझ्यासाठी माझ्या ज्ञानोबरायांनी पसायदान लिहिलं. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, एवढे असंख्य असे ग्रंथ तुमच्या माझ्यासाठी लिहिले. पण शोकांतिका आज ज्ञानोबराय आपल्याला कळले नाही. शोकांतिका आपली ज्ञानेश्वरी कळली नाही. ही आपली शोकांतिका. जगद्गुरु तुकोबरायांनी एवढं मोठं तुमच्या माझ्यासाठी ज्ञानाचं साम्राज्य उभा केलं, ज्ञानाचा अथंग सागर उभा केला. पण जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला कळले नाही. खरंच किती शोकांतिका आहे. गाथा जगद्गुरु तुकोबरायांनी लिहिला. अहो, जगद्गुरु तुकोबरायच्या अंगावरती गरम गरम उकळतं पाणी टाकण्यात आलं. मम्माजी बुवांनी जगद्गुरु तुकोबरायांना काठीनं मारलं. देहूतल्या लोकांनी जगद्गुरु तुकोबरायांना त्रास दिला. आज ज्या लोकांनी त्रास दिला ना, त्या देहूमध्ये आज तुकोबराची आरती म्हणल्या जाते. तुकिता तुळणीसी ब्रह्म तुखासी आले, मानुली रामेश्वर, मानुली रामेश्वर, चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा, आरती तुकारामा. आज प्रत्येक गावागावामध्ये तुकोबरायची आरती म्हणल्या जाते. एवढं वैभव संपन्न ज्ञानाचं भंडार जगद्गुरु तुकोबरायांनी निर्माण करून ठेवलंय, ज्ञानोबरायांनी निर्माण करून ठेवलंय. पण तुम्हा आम्हाला आज ज्ञानरूपी भंडार कळलं नाही. अहो ऐका, काल वाचलेला पेपर आज आपल्याला वाचू वाटत नाही. परवा वाचलेली कादंबरी परत परत वाचू वाटत नाही. पण आज कित्येक वर्ष झाली ज्ञानोबरायचा हरिपाठ, जगद्गुरु तुकोबरायचा गाथा आज गावागावामध्ये वाचला जातो. ही माझ्या ज्ञानोबरायांनी कमवलेली आयुष्याची शिदोरी आहे. ही माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी कमवलेली आयुष्याची शिदोरी आहे. अहो, काल परवा आलेली गाणे सिनेमाचे आले तशी निघून जातात. पण आजही सुंदर ते ध्यान म्हणलं की माणसाच्या अंगावरती शहारे येतात. लगेच आपण हरिपाठाला तयार होतो. हे माझ्या ज्ञानोबराच्या तुकोबराच्या वाङ्मयाची नोहे शब्दांची ताकद आहे. पण ते संत तुम्हा आम्हाला कळे नाही. ही आपल्या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शोकांतिका. वारंवार जगद्गुरु तुकोबराय म्हणले, अरे दादांनो, हिताच्या ठिकाणी जागे राहा. किती दिवस शोधून आले संत, हिता हिता जगाचे, हिता हिता जगाचे, हिता हिता जगाचे, जगाचे, हा जगाचे. वारंवार संतांनी आपल्याला सांगितलंय, अरे जागे व्हा, जागे व्हा, देवाचं चिंतन करा. दादांनो, हे सगळं दिसतंय ना, सगळं मोह माया काही दिवसाचं आयुष्य रे, काही दिवसाचं. माहित नाही कोणाच्या आयुष्यातले 20 वर्ष राहिली असन, कोणाच्या आयुष्याचे जगण्याचे 30 वर्षे राहिली असन, कोणाच्या आयुष्याचे 7 दिवस राहिली असन. माहित नाही कधी आपण मरणार आहोत. माहित नाही तुम्हा आम्हाला. अहो, कोरोनाच्या लाटीमध्ये असंख्य माणसं गेली. ज्यांच्याकडं मुबलक पैसा होता, मुबलक, अशी माणसं कोरोनाच्या लाटीमध्ये गेलीत. अहो, व्यवस्थित अंत्यसंस्कार सुद्धा केला जात नव्हता. आपली बॉडी एका कॅरीबॅग मध्ये बांधायची. संपला आपला आयुष्य. नव्हता दहावा, नव्हते अंतिम संस्कार. संपलं तुमचं माझं आयुष्य. एवढी कोरोनाची भयान महामारी सुद्धा आपल्याला कळलं नाही. आपण हिताच्या ठिकाणी जागे राहिलं. ऐका, मला सुद्धा कोरोनाच्या लाटीमध्ये कोरोना झाला. 15 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो. 15 दिवस. आणि माझी एक 4 वर्षाची मुलगी होती.
आणि मी हॉस्पिटलमधून आल्याच्या नंतर घरी आलो, गाडीमधून खाली उतरलो. जसं मी गाडीमधून खाली उतरलो तशी माझी 4 वर्षाची मुलगी पळत पळत आली. ती म्हणली, पप्पा पप्पा पप्पा. पळत पळत आली. तेवढ्यात तिची आई म्हणली, माग सरक सरक माग, त्याला कोरोना झालाय. अर्धा ढिल्ला तिथंच पडलो मी. म्हणलं आयुष्यभर यांच्यासाठी मी कमवलंय, आयुष्यभर रोज नवीन गावामध्ये पडायचो, रोज नवीन गावामध्ये पडायचो. मला कोरोना झालता, एका रूम मध्ये ठेवण्यात आलं. असा लांब बांबू घ्यायचे आणि मला अशी भाकरी फेड, खाय खाय मेल्या, खाय भाकर खाय. अहो रामप्रभू 14 वर्षे वनवासाला गेलते, सीते मातेला बरोबर घेऊन गेलते. आमचा राम 14 दिवस क्वारंटाईन झाला, सीता मातेने डोकून नाही पाहिला. हो खरंच किती शोकांतिका होती या देहाची, कधीतरी विचार केला. पण ऐका, कोरोनाच्या 3 लाटा आल्यात, असंख्य माणसं गेली, पण तुम्ही आम्ही का जिवंत आहे याचा कधीतरी तुम्ही विचार केलाय? कधीतरी विचार केलाय का? अहो ज्यांच्याकडे मुबलक पैसा होता, तुमच्या शेजारचे पाजारचे बरेच जण गेले असून तुमच्या गावामधून, पण तुम्ही आम्ही का जिवंत आहे याचा कधीतरी तुमच्या माइंड मध्ये विचार आला? त्याचं उत्तर मी तुम्हाला आज सांगतो. तुम्ही आम्ही का जिवंत आहे का? कधीतरी या हाताला ज्ञानेश्वरीचा स्पर्श झाला, कधीतरी या होटाला रामकृष्ण हरी नामाचा उच्चार झालाय, कधीतरी या कानांना कीर्तनाचा स्पर्श झालाय, कधीतरी या डोक्याला माझ्या पांडुरंगाच्या चरदाचा स्पर्श झाला. म्हणून कोरोनाच्या 3 लाटा आला तरी तुम्ही आम्ही जिवंत आहे, ही माझ्या पांडुरंगाची कृपा. ऐका, तुमच्या आयुष्यामध्ये किती संकट आले ना, किती किती पार मरणाचा प्रसंग येऊ द्या, माझ्या पांडुरंगाच्या चरणावरती हे नतमस्तक ठेवा. तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख नाहीशे झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त जगत असताना एक करा, प्रत्येकाचं चांगलं व्हावं ही भूमिका मनामध्ये ठेवा. तू कोणावरती जळू नका. जो माणूस दुसऱ्याची प्रगती सहन करतो त्याच्या आयुष्याची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. प्रगती झाल्याशिवाय कोणाबरोबर ही दुश्मनी करू नका. जेवढं आयुष्य तुम्हाला मिळेल ना, तुम्हा आम्हाला, अहो किती दिवस जगणारे नाही माहित हो. कोटी रुपयाचा बंगला तुम्ही कमवलाय, बांधलाय, मुबलक पैशाचा बंगला बांधलाय, पण तुमच्या आयुष्याची शेवटची अंघोळ अंगणामध्ये. अंघोळ करण्यासाठी 1.5 कोटीचं बाथरूम घरामध्ये आहे, पण आयुष्यातली शेवटची अंघोळ अंगणामध्ये आहे. लक्षात ठेवा. श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या, प्रत्येकाची राख एकच. अहो श्रीमंताचा मोबाईल वेगळा असू शकतो, गरीबाचा मोबाईल वेगळा असू शकतो. श्रीमंताची गाडी वेगळी असू शकते, गरीबाची गाडी वेगळी असू शकतं, पण मेल्याच्या नंतर श्रीमंताची आणि गरीबाची राख एकच. हो माझ्या पांडुरंगाकडे, माझ्या देवाकडे कुठलाही भेदभाव नाही. कोणीही गरीब नाही, कोणीही श्रीमंत नाही त्याच्या दारामध्ये. हा जेवढं आयुष्य मिळालंय ना, आनंदाने जगा, आनंदाने जगा. कारण की माहित नाही कोणता दिवस आपल्या आयुष्यातला ठेवा शेवटचा ठर. ऐका, प्रत्येकाचा रंग वेगळा असू शकतो, प्रत्येकाचा धर्म वेगळा असू शकतो, प्रत्येकाचा संप्रदाय वेगळा असू शकतो, पण प्रत्येकाच्या अंतःकरणामधला पांडुरंग परमात्मा एक आहे. त्याला शरण जा, तो आपल्या आयुष्यातले सगळे संकट दूर गेल्याशिवाय राहणार नाही. आनंदाने हे जीवन जगा. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला सांगितलंय, प्रत्येकाला सपोर्ट करा. प्रत्येकाला कोणीही पुढे जात असन त्याला अभिमानाने सांगा, मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या गावातला एखादा माणूस काहीतरी चांगलं करत असन ना,